नमस्कार मंडळी. तर आमच्या इथं आज आली दिंडी बघा स्वामींच्या मंदिरापाशी. आम्ही आलोय आता आंघोळ ही करून फ्रेश होऊन. म्हणलं बघा सकाळपासून लय धडपड चालली. इकडे का आवाज येतोय का नाही बघा. दिंडी येऊन थांबली आहे बघा. स्वयंपाक चाललाय त्यांचा. हा जेवणाचा ना. पाणी आणि ताई तर पाणी भरती. पाणी पण सुटलंय आज. इकडे ह्यांचा स्वयंपाक चाललाय बघा. उद्या आमच्या इथं पालखी येणार आहे. ह्यांचा स्वयंपाक चाललाय. काकी पण आले ते. देवपुऱ्या झाली का काकीची? हा मला पण उद्याच्याला काहीतरी बनवावं लागेल. होय ग आपल्या तो इकडे इकडे. होय आपल्याला पण काहीतरी बनवावं लागेल उद्याच्याला पालखीला. हा झाले का सगळं भरून? हा मोटर बंद करायची. इकडे यांच्या भाकरी चालले ते. इकडे काहीतरी बनवते ते. उचलून द्यावं लागतंय काय? ताईला उचलून देतो हंडा आता. उद्याच्याला तर लय मजा येणार आहे. उद्या पालखी येणार आहे इथं. उद्या तर लय लोक. आज तर इतकी कमी गर्दी आहे. उद्या बघा किती गर्दी होती. दिंडी आल्यात ना पुढं आता. त्यांचा टेम्पो आहे. आम्ही तर दरवर्षी म्हणतो जायचं जायचं पण काय योगच येत नाही जायचं. आताच बंद केलं. चालू करते काकी. हा आता गर्दी व्हायला लागली ह्या रोडला बघा. उद्याच्याला यायची ना पालखी त्याच्यामुळं बघा. ह्या एवढी एक दिंडी आली ही. इकडे एक गाडी आहे. त्यांचा स्वयंपाक चाललाय बघा. मावशींचा स्वयंपाक चालला इथं. आम्ही बघायला आलो इथं. भाकरी कशी करते त्याची बघा. कशी भाकरी करते पलटणची आहे ती. शिरूर बसले ती. शिरूर बसले. शिरूर मधली दिंडी आली बघा इथं आमच्या इथं स्वामींच्या मंदिरापाशी. काकी आहे इथं बघा किती भारी भाकरी. ह्याच्यावर डोसा ही पण बनवते ती ना. किती खावा सोडला होता. 3 का 7 बाया मिळले ते. 3-4 जखमी का काय असं आहे. 7 माणसं होय मग काय बघा कशी भाकरी वाजते ती. बारामतीत माझं खाल्लं होतं पाणी. रात्री मुक्काम होता बारामतीत. होय संसार बासर दुपारचं जेवण नाही वाढतं. टोम्याचा घरी पळ आला का नाही माघारी ती बघ. दुपारचं नाही नाही ना. इथं जेवण बिवण असतं का त्यांना? 5 वाजता इथं जेवण असतं नाही गावात. किती वाजता येणार इथं पालखी उद्या? अरे उठली बैल म्हणते ते गावात. होय किती वेळ थांबते इथं? 5-10 मिनटं बघा. उद्या थांबली इथं पालखी रस्त्यावर. इथनंच आम्ही दर्शन घेणार. पप्पू आलाय बघा कामावून. आला ठीक आहे. आज यायचा की आदित्य. हो सगळे कधी उद्या आज यायची ती. होय
उद्या कवा यायची पालखीला गर्दीत गर्दी हो ना प्रत्येकाची काय नाही मध हां ते का मध नाही यायला काय ते आधीच येते मला हां मध आपल्या इकडे उद्याची सर्व हा उद्याची यायची असं सर्व मुकामला असेल हा आज संसरला हो पहिला सुरत मुकाम होता पहिला सुरत मुकाम कॅन्सल चालला आहे आता शेजरीवर नाला म्हणजे डायरेक्ट आता जे मोरच मुकाम आहे त्यांचा हो लोकमतला नाहीच ना बघा ह्यांनी आता इथं ही बेसनाचं बनवलंय बेसनाच्या वड्या करायच्या ती आणि ह्याची भाज्या बनवणार आहे बघा कसं भारी बनवलं इकडे भाकरी चालल्या ते गोतवंडी 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 गाव गोतवंडी 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 गावाचं नाव विचारते ते आम्हाला गोतवंडी गाव आहे म्हणतात आम्ही तुमची अजून माणसं येणार आहे ती अजून आताशी एक दिंडी आली त्याच्यासाठी एवढं जेवण बनवून तयार करते ती येऊच तर बघा इथं भाकरी तयार केले ते एवढं बघा भाकरी किती तयार केलं ते सकाळपासून त्यांनी इथं पण एक बेसनाचं वड्या बनवायचं चालू आहे इकडं 2-3 ताट आहे ती बघा इथं पण चालू आहे बघा सगळे मिळून कशी जेवण तयार करतात इथं येणार आहे ह्या रोडला पालखी येणार आहे उद्याच्याला किती कालवा चालला ह्यांचा बघा खरवड काढते ती बघा ही इथं ही भाकरीचा तवाच मला लय आवडला काकीला ते सांगितलं बेसनाच्या वड्या बनवलेल्या आहेत ना तिथं आता काकीला धरायचं कुठे ठेवायचं ते इकडं सगळं आणून ठेवलं यांनी इथं 3 आहे ती आणि तिकडं अजून 3 आहे ती ताटं अशीच वड्यांची ही पांढरं का आहे टाकलेलं ह्याच्यावर खोबऱ्याचा खिस्सा आहे हां हाताने असं दाबलं की मग ती चिपटून बसत जायचं होतं ना का की तुम्हाला कुठं रोज किती शांत वातावरण असतं आज नुसतं कालवा चालू तर चला आता मी घरी जातो तयार केलं पण असं सगळ्या एवढ्या ह्याच्या वड्या तयार करणार इथं आज पहिल्यांदाच एवढी माणसं मी बघितली ती मंदिरात पालखीमुळं बघा नाहीतर इथं कधीतरी एखादा माणूस इथं पाया पडायला आज बघा पालखीमुळं दिंडी आली त्याच्यामुळे किती माणसं जमा झाली ती ही नजारा पहिल्यांदाच बघायला मिळाला ही ट्रक ही इथं कधी उभा राहत नाही आणि इकडं बघा काय वारकरी कपडे वाळा घालते ती बघा मंडळी आमच्या इथं दिंडी आली या बघा किती माणसं जमा झाली ती अशी आमच्या चालली महागाई बघा पुढं आम्ही चाललो आता घरी पाणी घेऊन बघा आता त्यांचा स्वयंपाक चाललाय उद्याच्याला येणार आहे 10-11 वाजता आमच्या इथं पालखी आहे ना मग तुम्हाला उद्याचा पण ब्लॉग बघा भेटल उद्या पालखी येणार आहे ती पण मी शूट करणार आहे म्हणता 4 वाजता हा हो उद्याच्या दिवसात कधी पण येऊ शकते आमच्या इथं पालखी इथनंच मग निमगावला मुक्काम आहे ना आज दिंड्या यायला लागल्या त्या पुढं हाताला रुता लागलं माझ्या झालं ना सगळं पाणी भरून होय ग पाणी सगळं भरून झालं ना एवढी बादली उचलून आणली मी तिथनं आलो घरी आम्ही आता